नमस्कार मित्रांनो, राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन राबविण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक जारी केलं आहे। काय परिपत्रक आहे ते बघा। दिनांक 25 जानेवारी रोजी राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय मतदार दिन राबविण्याबाबत 23 जानेवारी 2024 रोजी निर्गमित केलेले परिपत्रक आहे मित्रांनो। दिनांक 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली। भारत निवडणूक आयोगाचा हा स्थापना दिवस 2011 पासून संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा केला जातो। राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश हा मतदारांना, विशेषतः नवमतदारांना मतदार यादीत नाव नोंदवणीसाठी प्रोत्साहन देणे, सुलभरित्या त्यांची नाव नोंदणी करून घेणे आहे। देशातील मतदारांना समर्पित केलेल्या या दिवसाचा उपयोग मतदारांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा म्हणून त्यांना जागरूक करण्यासाठी केला जातो। राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात नवमतदारांचा सत्कार करून त्यांना मतदार ओळखपत्र दिले जाते। या पार्श्वभूमीवर सुजाण आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व मंडळाच्या शाळांमध्ये इयत्ता 9वी आणि 10वी आणि सर्व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिन दरवर्षी अनिवार्यपणे साजरा करण्यात यावा। सदर दिवशी पुढीलप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे। संदर्भ क्रमांक 1 येथील परिपत्रकानुसार शाळेत इयत्ता 9वी व 10वी आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये स्थापन केलेल्या निवडणूक साक्षरता मंडळ या व्यासपीठांतर्गत सदर दिवशी विद्यार्थ्यांसाठी आणि विविध स्पर्धा घेण्यात याव्यात। निबंध, वक्तृत्व, रांगोळी, चित्रकला, भित्तिपत्रक, रील, 1 मिनिटाचे व्हिडिओ, मीम, गाणे, विडंबन, काव्य, घोषवाक्य इत्यादी स्पर्धा, मताधिकार, लोकशाही यासंबंधीच्या सर्व समावेश स्पर्धांच्या विषयांची यादी सोबत जोडलेल्या परिशिष्ट 1 मध्ये देण्यात आली आहे। मताधिकार, लोकशाही यासंबंधी परिसंवाद, व्याख्यान यांचे आयोजन करावे। विद्यार्थ्यांसोबत लोकशाहीवर निष्ठा ठेवण्यासंबंधी शपथ घेण्याचा कार्यक्रम घेण्यात यावा। उपयुक्त उपक्रमाशिवाय शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना निवडणुका, मतदानाचे महत्त्व, मतदान नोंदणी इत्यादी विषयक इतर नवनवीन उपक्रम राबवून देखील राष्ट्रीय मतदार दिन साजरा करता येईल। अशा प्रकारचे हे परिपत्रक होते मित्रांनो। धन्यवाद।